नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेती मित्र अकबर पटेल, शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील प्रसिद्ध शेळी पालक व्यावसायिक श्री अब्दुलभाई अहमदभाई इनामदार यांच्या शेळी पालनाच्या फार्मवरती। तर मित्रांनो, आज आपण शेळी पालन किंवा बोकड पालन ह्या विषयावरती संपूर्ण माहिती शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही शेळी पालनाविषयी इच्छुक असाल किंवा तुम्हाला पण शेळी पालनाचा व्यवसाय करायचा असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण याच्यापुढे आपण शेळी पालनाविषयी वेगवेगळ्या टॉपिकवरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकणार आहोत। तर मित्रांनो, जो शेळी पालनाचा व्यवसाय हा का केला पाहिजे, तर याचे काय काय फायदे आहे, आणि आता जे तरुण मित्र आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी पैसे टाकून वेगवेगळ्या व्यवसायामध्ये लॉस घेत आहे किंवा त्यांना त्याच्यामध्ये घाटा येत आहे, पण कुठेतरी त्यांना जर चांगला नफा मिळवायचा असेल तर हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो का? कारण कुठं पण आपण 5-5 लाख रुपये घालून चहाच्या कपड्याच्या फ्रँचायझी घेऊन ते लॉस जाण्यापेक्षा हा जर व्यवसाय आपण केला तर हे आपल्या शेतीशी निगडीत आपल्या पारंपरिक आपल्या ट्रेडिशनलला म्हणजे धरून हा व्यवसाय आहे, आणि हा जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हाला लॉंग टर्म याच्यामधून फायदा मिळू शकतो। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती जे शेळी पालक व्यावसायिक आहे यांच्याकडून आपण ती जाणून घेऊ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जे शेळी पालनाच्या फार्मवरती आले आहेत, तर हा जो फार्म आहे हा निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील असून ह्याचे जे मालक आहेत श्री अब्दुलभाई अहमदभाई इनामदार ते आज आपल्या सोबत आहेत, आणि आपण त्यांच्याकडनं डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुमच्या ओळखीतले जे इतर कोणी मित्र आहे जे शेळी पालन व्यवसायाकडे त्यांची इच्छा आहे का त्यांना करायचे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि वेगवेगळ्या प्रकारचे शेतीविषयक सुद्धा आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकत असतो। तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। तर काका नमस्कार। नमस्कार। तुमचा पूर्ण परिचय घ्या एकदा। माझं गाव निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 9130503193। तर काका, आता हा जो शेळी पालनाचा व्यवसाय आहे, आता त्याच्यात समजा तुम्ही बोकड पालन बी करताय, शेळी पालन करताय, हे किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय? 20 वर्षापासून व्यवसाय करतो। 20 वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय। तर एक 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला होता, तर तिथपासून आजपर्यंत जो तुमचा प्रवास राहील थोडक्यात ते मांडता येईल का आपण? येईन ना। 20 वर्षापूर्वी मी 2 बकरांनी चालू केलं। 2 बकरापासून इथं शेळ्या क्रॉसिंग केल्या, वरचा बकरा घेतला होता, त्याच्यापासून क्रॉसिंग केल्या, त्याच्यापासून त्यांची पिल्लं घेतली 1, 9, 10, ती वाढवली चांगली। त्याच्यानंतर मला पुणे मुंबईचे गिराईक आले, आणि ती बकऱ्या आपला बकरा इथं 10,000 रुपये विक्री व्हायची, तो बकरा माझा 15,000 रुपयाला विकला। त्याच्यामुळे पुढं मग जहाज ते 20, 20चे 30, 30चे 40 अशी करून आता जवळजवळ 70 बकरे आहे। हा, म्हणजे आता दरवर्षी वाढीत म्हणजे गेलो। हा, म्हणजे आज 70 बकरा तुमच्या फार्मवरती आहे, आणि दरवर्षी तुम्ही थोडं वाढवीत गेलो। तर मित्रांनो, आपण पाहू शकता असं काही गरजेचं नाही का लगेच तुम्ही वन टाइम लई मोठे म्हणजे 50-100 शेळ्या किंवा बोकडा आणून तुम्ही व्यवसाय चालू करू शकता, असं काही नाही। तर त्यांनी 2 बोकडांपासून चालू केलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी वाढवत आज जवळपास वर्षाला ते 60 ते 70 बोकडं जागेवरती विक्री करतात। त्याचा फायदा त्यांना असा होतो का जी वस्तू मार्केटमध्ये 10,000ला इथं विकली जात होती ती डायरेक्ट म्हणजे त्यांनी डायरेक्ट ग्राहकाला विकल्यामुळे त्यांना ते 15,000 रुपयात म्हणजे थोडक्यात जास्त त्यांना प्रॉफिट भेटायला लागलं। आणि काका, मला एक विचारायचं आहे का हा जो व्यवसाय हा 100% फायद्याचा व्यवसाय आहे का? ह्याच्यात आता काय होतं, बरेचसे लोक युट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहतात, व्यवस्थापन चांगलं केलं तर फार फायद्याचा व्यवसाय। हे शेळी पालन म्हणजे ही गरिबाची गाई, याच्यापासून काय तुमचा छोटा शेतकरी हे करू शकतो। त्याला भांडवली कमी लागतं म्हणजे म्हणजे 1-2 शेळ्यापासूनही तो चालू करू शकतो। तर मित्रांनो, हा जो व्यवसाय आहे त्यांचं म्हणणं असं आहे का म्हणजे गरिबाची गाय म्हणजे थोडक्यात गरिबांसाठी एक ATM आहे। थोडं काय आहे ना, ते ह्याच्यातून उत्पन्न आपल्याला मिळू शकतं। किंवा आता आजच्या काळात आपण पाहू शकता का शेतीमालाला बाजारभाव भेटत नाही, भरपूर खर्च करावा लागतं, आणि बाजारभाव नाही भेटल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड लॉस होतो। किंवा आजची जी तरुण पिढी ती कुठंतरी आई वडिलांकडून भांडवल घेते किंवा कर्ज काढते,
बँकेकडून कर्ज घेऊन ते वेगवेगळ्या कपड्याच्या फ्रँचायसी घेतात, चहाच्या फ्रँचायसी घेतात आणि त्याच्यामध्ये ते लॉस जातात. त्याच्यापेक्षा तिथं पैसे घालण्यापेक्षा हा एक जर छोटा व्यवसाय आपण चालू केला तर निश्चित याच्यातून फायदा होऊ शकतो. तर काका आता जे शेळी पालन तुम्ही करताय, आता किती जागेमध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे? आता हे बघा, ते एक 5 गुंठ्यामध्ये चालू केलेलं आहे. 5 गुंठ्यामध्ये. हा, 5 गुंठ्यामध्ये. आणि शेती एक 1.5 एकर उतली त्याला. शेतीमध्ये हिरवा चारा आहे, लसूण घास आहे, मारवेल आहे, मका आहे, पुन्हा तुमचं सुपर नेपेर असं चारा आहे त्यांचा. आणि थोडं वाळल्याला विकत घ्यावं लागतं. तुरीचं भुसकट, हरभऱ्याचं भुसकट, कडबा असं विकत घ्यावं लागतं. अजून मला काय विचारायचं, जे आता हे तुमचं फार्म आहे याच्यावरती जे तुम्ही काम करता म्हणजे आता, तर ही तुमची घरचीच मंडळी आहे का तुम्ही नाही नाही, कामासाठी माणसं ठेवली? नाही नाही, कामासाठी का बाहेरचं माणूस नाही, आम्ही दोन्ही माणसं घरचीची. म्हणजे तुम्ही 2च माणसं घरचे असून हे सगळं व्यवस्थित हँडल करता? हा हा. आता मला एक विचारायचं आहे, ही जी आता सध्या तुमच्या फार्मवरती जी बोकडे आहेत ही तुम्ही विकत घेतला का म्हणजे घरीच तयार केली? नाही नाही, याच्यात एक 5-6 घरची आहे, बाकी सगळी विकतची. विकतची? हा, 9-10 शेळ्या आपल्या सानलच्या, त्याच्यापासून एक 4-5 नर भेटतात घरचे, ते नाही तर बाकी सगळी विकतची. आणि ही जी विकतची बोकडं तुम्ही आणलेली तर हे कुठून आणता तुम्ही? मी राजस्थानवरून आणतो. राजस्थानवर. तर आता हे ज्या वेळेस तुम्ही बोकडं खरेदी करता त्यांचं वय किती असतं आणि ते किती किमतीला तुम्ही विकत घेता? त्यावेळेस त्यांचं वय असतं 5 ते 6 महिने. नाही, 3 महिन्यापासून खरेदी केले तरी चालतं. पण थोडं रनिंगला म्हणजे लांबून माल येतो ना, त्याच्यासाठी मोठा बकरा खरेदी करावा लागतो. आणि तो 7,000 पासून तर 12,000 खरेदी करायचा. मग आता 7,000 ते 12,000च्या रेंज मध्ये तुम्ही बोकडं खरेदी करता, ते ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता ते 4-5 महिन्याचं असतं साधारणतः. त्याला तुम्ही किती दिवस किंवा किती महिने त्याला सांभाळून तुम्ही त्याची विक्री करता? 10-9 महिने, 10 ते 9 महिने असं म्हणजे. हा, म्हणजे 9 ते 10 महिने. 10 महिने हा सांभाळत आणि 9 ते 10 महिन्यानंतर तुम्ही त्याची विक्री करता. मला अजून ही प्रश्न असा विचारायचा आहे, आता हे जे बोकड तुम्ही आणता तर ते आणल्याची किंमत समजा 7 ते 12,000 तुम्ही आणला आणि 10 महिने तुम्ही सांभाळता, तर 10 महिन्यात त्याला किती खर्च येतो? 10 महिन्यात त्याला 4-1 हजार दाण्याचा खर्च येतो. 1,000 रुपये वाळ्याला चारायचा खर्च, असा 5-6 हजार रुपये, 5-6 हजार रुपये खर्च येतो त्याला. हा, म्हणजे एका बोकडाला साधारणतः दिवसाला किती खर्च येतो? दिवसाला म्हणजे त्याला बघा, दिवसाला 30 रुपये खर्च येतो सगळा आपला चारा धरल्याच्या नंतर. ओल्या चाऱ्याचा हिशोब धरला, वाळल्याला चाऱ्याचा, दाण्याचा, तर 30 रुपये खर्च येतो त्याला. म्हणजे महिन्याला 900 रुपये खर्च येतो. तर आता एका बकराला जर समजा दिवसाचा 30 रुपये खर्च आला तर महिन्याला समजा सरासरी 900 ते 1,000 रुपये खर्च येतो. म्हणजे जवळपास तुम्ही 10 महिने बोकड सांभाळता. क्वांटिटी मध्ये बोकड असल्यामुळं तो खर्च समजा अलीकडे पलीकडे होऊ शकतो. बरोबर. साधारणतः एका बोकडाला 9 ते 10 महिन्यामध्ये 5-6 हजार रुपये खर्च येतो. 5-6. आणि ज्यावेळेस बोकड तयार होत तर जे तुम्ही बोकड समजा 7,000चा घेतला होता तर तो कितीला विकला जातो? 7,000चा बोकड घेतला तर तो कमीत कमी 20-22 ला विकला जातो. 20-22 ला. म्हणजे 7,000ला तुम्ही घेतला, त्याला 5,000 रुपये तुम्ही खर्च केला, तरी निम्म्याला निम्म प्रॉफिट राहते म्हणा. निम्म्याला प्रॉफिट. म्हणजे थोडक्यात हा परवडेबल बिझनेस आहे. आणि अजून एक विचारायचं का, आता हे जे बोकड पालन करताय तुम्ही तर ह्याच्यावरती काही असे रोग येतात का ज्याच्यापासून जे नवीन शेळी पालन करणारे मित्र आहेत किंवा त्यांना काही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही काय सल्ला देऊ? नाही, बाहेरून माल आणला ना राजस्थानवरून, थोडासा ट्रेस येतो, ट्रॅव्हलिंग मध्ये माल येतो ना, त्यांना ट्रेस येतो थोडासा. त्याच्या आल्याच्या नंतर एक डिवर्मिंग करायचं, जंतचं औषध द्यायचं. त्याच्यानंतर एक म्हणजे ट्रेस गेल्याच्या नंतर मग त्यांना लशी करायच्या, PPR, ATV अशा 2 लशी त्या करून घ्यायच्या. तर आता हे ज्यावेळेस तुम्ही राजस्थानवरून आणता बोकड तर त्याला आल्या लसीकरण आणि डिवॉर्मिंग करून घेतलं तर म्हणजे पुढे येणारा जे मोठा आजार आहे ते टळतो म्हणायचं. थोडं नॉर्मली कसं आहे तर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणजे कुठलाही रोग यायच्या अगोदर जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ते फायद्याचं असतं. बरोबर. आता काका आपल्याकडे कोणकोणत्या जातीची बोकडे आहेत? आता माझ्याकडं कोट आहे, त्याच्यानंतर बिटल आहे, सानेल आहे, सोजेत आहे, शिरोई आहे, असे 5-6 जातीचे आहे. असं. तर ह्याच्यात कुठली जात अशी जी रनिंग मध्ये नाही का त्याला जास्त मागणी आहे? कोटाला जास्त मागणी. कोटा जातीची. त्याच्या पाठीमागा मग तुमची सोजेत आलं,
शिरोई आलं, जमनापारी आलं, हे असं म्हणजे आता सगळ्यात जास्त मागणी तशी जमनापारीला आहे. जमनापारी ही आपली भारताची सगळ्यात एकदम टॉप जाते. हा हा म्हणजे जमनापरी म्हणजे लांब कानाचं. नाही, जमनापारी म्हणजे ती पलीकडे आहे. हा हा हा, पांढरं जमनापारी म्हणजे गडीच्या कानाचं येतं. हा हा थोडस उंटासारखं दिसतं आणि चांगलं म्हणजे रुबाबदार बकरा दिसतो. हो हो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण त्यांच्याकडनं थोडेच मुद्द्यांमध्ये आपण त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे. आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि अजून जर तुम्हाला काही डिटेलमध्ये माहिती लागत असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यांना फोन करून जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल किंवा तुम्हाला काही माहिती लागत असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. आणि जर तुम्हाला बोकड पालनाविषयी जर म्हणजे तुम्ही इच्छुक असाल किंवा जर तुम्हाला पण त्याच्यामध्ये आवड असेल तर एकदा खरंच तुम्ही त्यांना संपर्क करा. कारण एकदम कमी खर्चामध्ये म्हणजे 2 बोकडांपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आज जवळपास 20 वर्ष झाली आणि ते यशस्वीरित्या अजून त्यांचा हा व्यवसाय चालवत आहे. आणि व्यवसाय चालून देखील त्यांनी बरेचशा इतर मित्रांना देखील ह्या व्यवसायामध्ये खास मार्गदर्शन करून आज ते पण यशस्वीरित्या हे व्यवसाय करीत आहेत. तर मित्रांनो, परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.